नमस्कार विद्यार्थी मित्र, माझ्या वरद ऑनलाईन अपडेट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। माझ्या चॅनलवर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब एज्युकेशनशी संबंधित संपूर्ण माहिती मिळत राहते। ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंड जे चालू आहेत आपल्या सीईटी सेलवर जे आपण ॲप्लिकेशन केले होते आणि त्यानंतर आता जे कॅप राऊंड चालू झालेले आहेत, कोणत्या तारखा राहणार आहेत, कोणत्या तारखेमध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे, कोणते कोर्सेस सध्याला आहे, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, तर चला चलूया आपल्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण सीईटी सेलवर पोहोचलेलो आहोत। आज आपण पहिला जो आता व्हिडिओ आहे हा आपल्याला संपूर्ण सिरीजमध्ये वेगळे सगळे कोर्सेस आणि त्याचे जे सध्याचे कॅप राऊंड चालू आहे याचा डेली आपल्याला व्हिडिओ मिळणार आहे। त्यामुळे आज आपण बघणार आहोत की MBA MMS ची सध्याची पोझिशन काय आहे। MBA MMS मध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याचं शेड्यूल बघायला मिळणार आहे आणि जर आपण इम्पॉर्टंट डेट्स चेक केल्या तर यामध्ये आपण बघू शकता की याचं रजिस्ट्रेशन जे होतं 2 जुलैपासून 19 जुलै 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहणार होतं। 20 तारखेला त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे, ई स्क्रुटिनी वगैरे आपली असेल तर, आणि त्यानंतर पुढचं जे आपली शेड्यूल आहे त्यामध्ये 22 जुलै 2026 रोजी आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट इथे जाहीर होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर 23 आणि 25 या दरम्यान आपले काही ग्रॅव्हियन्सेस असतील, आपल्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल, आपले काही कागदपत्र राहिले असतील तर आपण 23 ते 25च्या दरम्यानमध्ये त्याला अपडेट करू शकता। त्यानंतर 27 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि आपली प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स 27 तारखेला जनरेट होऊन कॅप राऊंड 1 जो आहे आपला ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म राऊंड 1 साठी 28 जुलै ते 30 जुलै या दरम्यान आपण करू शकणार आहात। ठीक आहे, 2 ऑगस्टला आपल्याला राऊंड 1चा काय रिझल्ट आहे तो कळेल आणि 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या दरम्यानमध्ये आपण त्याला ॲडमिशन घेऊ शकता। जो आपल्याला नंबर अलॉट होणार आहे, आपल्याला कॉलेजेसच असे निवडायचे आहे की आपल्या कास्टच्या हिशोबाने आणि आपल्या पर्सेंटेजच्या हिशोबाने आपल्याला ते लागलंच पाहिजे। ठीक आहे, जर आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये जर समजा नंबर नाही लागला तर काही हरकत नाही, आपण सेकंड राऊंडमध्ये सुद्धा ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहात। पण पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला नंबर लागला तर त्याला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं का नाही घ्यायचं, म्हणजे आपल्याला त्याला बेटरमेंट करायचं का फ्रीज करायचं, हा त्याचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे। ठीक आहे, बेटरमेंट करायचं असेल तर आपल्याला पुढच्या राऊंडला जाता येईल, पण फ्रीज केल्यानंतर आपल्याला आहे त्या राऊंडमधल्या लागलेल्या कॉलेजलाच ॲडमिशन घ्यावं लागणार आहे। ठीक आहे, याप्रमाणे आत्ताचा हा पहिला राऊंड आपल्याला इथे माहीत झाला। याचप्रमाणे जेव्हा सेकंड राऊंडच्या तारखा येतील त्या देखील आपल्याला पुढे नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या सांगितल्या जाणार आहेत। त्यामुळे माझ्या चॅनलबरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, त्यांना देखील याची माहिती मिळू द्या। धन्यवाद मित्रांनो।